नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मला खास रिक्वेस्ट आली मस्कटवरून। ती तृप्ती नावाची एक मुलगी आणि तिने सांगितले ताई प्लीज बत्ताशे दाखवा ना, कारण गुढीपाडव्याला आम्हाला ती साखरेची माळ लागते आणि इथे अजिबात मिळत नाही, तर तुम्ही दाखवा म्हणजे आम्ही कराल। म्हणजे किती आणि ती किती सोपी आहे माहिती आहे का? आणि मलाही फार बरं वाटतं तुम्ही जेव्हा असा मला मस्तपैकी फीडबॅक देता की ताई तुम्ही काहीतरी दाखवा। तर आज मी तुम्हाला दाखवते बत्तासे आणि हे सगळं कुठे शक्य आहे? अर्चनाज रसोईवर। आपल्याला इकडे फक्त साखर आणि पाणीच लागणार आहे। म्हणजे जेवढी साखर असणार त्याच्या पावपट तुम्ही पाणी घेणार आहेत आणि आधी कढईमध्ये किंवा पॅनमध्ये किंवा तुमची ॲल्युमिनियमची वेसल असेल कशातही ते अगोदर इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे आणि मगच गॅस सुरू करायचा आहे। तर आपण साखर घेऊया। आता ह्यात आपण घालणार आहोत पावपट पाणी। पाणी घातलेलं आहे, साखरही घातलेली आहे। आता आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे। आता साखर आणि पाणी आपल्याला हलवत राहायचं आहे आणि जेव्हा ते घट्ट होत जाईल म्हणजे असे बाजूला असे बबल्स म्हणजे उकळणार साखर आणि पाणी, म्हणजे याचा साखरेचा पाक तयार होणार आहे आणि आउटसाइड ही जी आई कडा आहे ना ती पांढरी पांढरी होत जाते। तोपर्यंत आपल्याला करत राहायचं आहे, ढवळत राहायचं आहे। त्यामुळे थोडा वेळ वाट बघायला लागणार आहे, कारण बत्तासे खायचे असतील तर थोडे पेशन्स पाहिजेच। हे बघितलं असं एकदम घट्ट झालेलं आहे, हे पूर्ण आटलेलं आहे, नुसता फेस राहिलेला आहे। त्यामुळे आता आपण गॅस बंद करायचा आहे। आता आपण हे शीट वरती घालणार आहे, असे गोल गोल घालायचे। आपले सगळे बत्तासे पाडून तयार झालेले आहेत। आता आपण काय करायचे, 5 ते 10 मिनिटं वाट बघायची, थोडं त्याला सेट होऊन द्यायचे आणि मग प्लेटिंग करायचं। बत्तासे तयार आहेत, बघितले ना किती सोपे आहेत। म्हणजे आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला होता आणि ते मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे, त्यामुळे ते करायचे आहेत आणि तुम्ही लगेच सबस्क्राइब केलं असणार कुठे? इंडिया फूड नेटवर्कला। आणि अशाच काही ऑथेंटिक छान छान आजीच्या बटव्यातल्या काही छान छान गमतीदार अशा रेसिपीज असतील तर मला लवकरात लवकर फीडबॅक द्या आणि पाहत राहायचं आहे अर्चनाज रसोई।